उज्ज्वल अकॅडमी सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला ॲक्टिवा स्कूटी देऊन कलागौरव. उज्ज्वल अकॅडमी आणि क्युरिओसिटी शाळेचा स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सांगवी नांदेड येथील प्राध्यापक माधव खिल्लारे सरांच्या उज्ज्वल अकॅडमी आणि क्युरिओसिटी शाळेचा स्वातंत्र्य दिन आणि वचनपूर्ती सोहळा माननीय डी.पी. सावंत साहेब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. तसंच शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणं करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. शाळेच्या आणि उज्ज्वल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सांस्कृतिक नृत्य प्रकार सादरीकरण करून संपूर्ण परिसर आणि प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली होती. तसंच दुपार सत्रामध्ये नांदेडचे भूमिपुत्र शालेय शिक्षण मंत्री माननीय डी.पी. सावंत साहेब यांच्या हस्ते 10वीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याचा वचनपूर्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी माननीय नगरसेवक श्यामभाऊ कोकाटे, नगरसेवक सदाशिवभाऊ पुरी, काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव कोकाटे हे यांचीसुद्धा या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून सर्व मान्यवरांच्या हस्ते तसंच डी.पी. सावंत साहेब यांच्या हस्ते सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी प्राची रामदास सरपाते हिला प्राध्यापक माधव खिल्लारे सरांनी घोषित केलेली ॲक्टिवा स्कूटी प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. तसंच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी निखिल खिल्लारे, शेजल कंकाळ, रितिका मोरे, वैष्णवी कंकाळ, यशस्वी गिरी, श्रद्धा गिरी, तन्मय पाथरकर आणि अरुष बोरकर या विद्यार्थ्यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना माननीय डी.पी. सावंत साहेब यांनी प्राध्यापक माधव खिल्लारे सर यांच्या कार्यक्रमाचं कौतुक करून ज्या त्यागपूर्ण भावनेतनं आपण विद्यार्थ्यांना घडवित आहात त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात आपल्या संस्थेचं नाव खूप मोठं होईल असं प्रतिपादन त्यांनी केलं. तसंच श्यामभाऊ कोकाटे यांनी सुद्धा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन खिल्लारे सरांच्या उज्ज्वल अकॅडमीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी प्राध्यापक माधव खिल्लारे यांनी डी.पी. सावंत साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करून आपला अमूल्य वेळ आमच्या या शैक्षणिक कार्यक्रमासाठी दिल्याबद्दल आभार व्यक्त केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील आणि उज्ज्वल अकॅडमीमधील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले होते. आपला कार्यक्रम होता गुणवंत विद्यार्थ्यांचा. जो गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन करणार? आज सांगवी येथे प्राध्यापक खिल्लारेंच्या उज्ज्वल अकॅडमीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ठेवण्यात आला होता. मला त्यांनी निमंत्रण दिलं आणि मी आज हजर झालो. मला अतिशय आनंद आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इन्स्पिरेशन मिळण्यासाठी त्यांनी प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला स्कूटी माझ्या हस्ते दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचे एक इन्स्पिरेशन त्याने मिळेल की आपण अभ्यास करून चांगले मार्क मिळवावे आणि बक्षीस मिळवावे. आणि म्हणून मी खिल्लारे आणि त्यांच्या सर्व टीमच्या शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम चालू केला. हे सांगलीला म्हणून विद्यार्थ्यांना आत्ताच म्हणालो की देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं त्याच्यासाठी कोणाकोणाचा काय काय सहभाग कसा होता, पडद्यापुढे पडद्याआड, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी या वयातच आत्मसात केल्या पाहिजे. संविधान आपलं काय आहे, संविधान टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे, लोकशाही टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे. पण उज्ज्वल अकॅडमीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना ॲक्टिवा गिफ्ट दिलेले आहेत. यामागचा तुमचा उद्देश काय नेमका? आणि सर आपण विद्यार्थ्यांची जे प्रगती करत आहात त्यामागे तुम्ही काय काय प्रयत्न करत असता? मी या क्षेत्रामध्ये जवळपास 20 वर्षापासून आहे आणि माझ्याकडे येणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागामधून येतो आणि ग्रामीण भागामधून येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, मॅथ असेल, सायन्स असेल, इंग्लिश असेल, या विषयाची परिपूर्ण तयारी. आणि स्वतः मी सर्व विषयामध्ये परिपूर्ण असल्यामुळं मला कुठच्याही विषयाचं काही हे होत नाही आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून आम्ही तो विद्यार्थी यशस्वीक्रम कशा पद्धतीने पोहोचल याचे आम्ही प्रयत्न करत असतो. आणि आज या ठिकाणी स्कूटी जो माझं ध्येय होतं की विद्यार्थ्यांना जर आपण अशा प्रकारचे काही बक्षिसं ठेवून जर हे केलं तर विद्यार्थी त्यानिमित्तानं काय करतील की त्या अभ्यासाला झपाटून लागतील आणि आपल्याला जे यश साध्य करायचं आहे, जे काही मोटिव्ह आहे आपला, तो त्याच्यामधून साध्य होईल. हाच त्याच्यामागे माझा मोटिव्ह. सर आपण आतापर्यंत किती विद्यार्थी घडवला? असे विद्यार्थी हजारो विद्यार्थी आहेत सर, ते सांगता येणार नाही त्याच्यावर. कारण बरेचसे विद्यार्थी, आज काही विद्यार्थी माझे IAS झालेले आहेत किंवा काही विद्यार्थी इथं रेल्वे डिव्हिजनमध्ये आहे, काही विद्यार्थी PSI आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे विद्यार्थी माझ्या इथे आहेत. सर आपल्या उज्ज्वल अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांना काय काय सुविधा दिल्या जातात आणि काय त्यांना काय कोणत्या कोणत्या सुविधा असतात आणि कोणते कोणते क्लासेस चालतात आपल्या? उज्ज्वल अकॅडमीमध्ये 1ली ते 10वी हे चालतात सर.
मग काही विद्यार्थ्यांचं कसं असते की सकाळी जे विद्यार्थी आलेले असतात त्यांना सायंकाळी सुद्धा आमच्याकडून त्याच फीसमध्ये फील्डची सुविधा असते, जेणेकरून त्या विद्यार्थ्याचं काही दिवसभरामध्ये राहिलेलं असेल किंवा कुठचं काही असेल त्यांना एक्स्ट्रा फीस आम्ही त्या ठिकाणी आकारत नाही. त्याच फीसमध्ये त्यांचा काही उर्वरित राहिलेला असेल किंवा एक्स्ट्रा काही घेता येईल का याच्यावर आम्ही उज्ज्वल अकॅडमी म्हणजे एक खूप चांगलं असं एक माध्यम आहे असं मी म्हणेल, कारण तिथे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य घडवण्यासाठी यायलाच पाहिजे आणि एकदा नक्की भेट द्या उज्ज्वल अकॅडमीला आणि आपल्या स्वप्नांना खरंच. आणि तू जे गुणवंत विद्यार्थी ठरलेले आहेत त्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले आणि काय काय तुम्हाला मेहनत करावं लागेल त्याबद्दल आपण काय मेहनत तर मी अभ्यासच केला ऑब्वियसली, जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं मी माझा अभ्यास करत गेले आणि ज्या गोष्टी सरांनी जशा सांगितल्या तशा मी करत गेले. प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, जिल्हा नांदेड.